पेट्रोलचा डिझेलचा दर वाढायला लागलाय आणि हे दर कमी व्हावं, शेतकऱ्यांना सगळ्यांना त्रास व्हावा लागलेला आहे. सर्वसामान्य जनता याच्यात घोरपळून निघालेली आहे. खरं आहे की नाही? हे दर कमी व्हावं, इंधन दर अजिबात वाढवता कामा नये आणि सर्वसामान्यांचं सगळं आर्थिक हे नियोजन कोलमडलेलं आहे. याच्यामुळं पेरणीचा आणि याचा जमिनीचा शेतकरी नांगरण्याचा हंगाम आहे आता, शेतीची कामं करण्याचा. पण ट्रॅक्टरला आणि याला डिझेल मिळायला तयार नाही. सर्व कामं शेतीची ठप्प झालेली आहेत. अशा अवस्थेमध्ये शासनानं याचा सगळ्याचा विचार करावा आणि जी इंधन दर वाढायचे ताबडतोब थांबवावे आणि सगळ्यांना सुरळीत पेट्रोल डिझेलचा पुरवठा व्हावा अशा पद्धतीची मागणी आम्ही करायला लावलेलं आहे. तुमचं काय मत आहे? काय वाटतंय? बरोबर आहे की नाही? नक्की ना. गाव कुठलं? चिंचवाडी. पेट्रोलचा दर परवडतोय का तुम्हाला? पेट्रोलचा दर परवडतोय? काय आता परवडतंय काय आता परवडणार म्हणून काय आता कामावर तर यायला लागते. यायला पाहिजे. पेट्रोल वाढलाय म्हणून काय आता काम आपल्याला बंद करून टाका. बरोबर. तेलाचे दर कमी आहे तरी वाढवून घेतो हे महत्त्वाचं. देशात मनमोहन सिंग पंतप्रधान असताना पेट्रोल डिझेलचे दर आटोक्यात होते. आता नेमकी उलट परिस्थिती निर्माण झालेली आहे. काय सांगा? डॉक्टर मनमोहन सिंग ज्या वेळेला पंतप्रधान होते त्यावेळेला जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या बॅरलचा दर हा साधारणतः $112 ते $120 प्रति बॅरल होता. आणि तरीसुद्धा त्यावेळेला डॉक्टर मनमोहन सिंगांच्या आर्थिक धोरणामुळं, त्यांच्या अतिशय चांगल्या नीटनेटक्या नियोजनामुळं आपल्याला साधारणतः 60 ते 65 रुपये प्रति लिटरचं आपल्याला पेट्रोल डिझेल आपल्याला मिळत होतं. आता जवळपास 56 ते 58 रुपये डॉलर प्रति बॅरल इतका दर खाली घसरलेला आहे. तरी देखील आपल्याला डॉक्टर मनमोहन सिंगांच्या काळापेक्षा जवळपास 2.5 पट आपल्याला दुप्पट आपल्याला दर आज द्यावा लागतो पेट्रोल आणि डिझेलसाठी. हे कुठंतरी चुकलेल्या अर्थव्यवस्थेचं हे द्योतक आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे कारण आपल्याला जे सांगितलं जात नाही, रशियाकडनं आपण जी थोडीफार तेल खरेदी करत होतो त्याच्यावर बंधनं आणल्यामुळं आज ही अवस्था आपल्याला झालेली आहे. गेल्या 8-10 दिवसापासून अमेरिकेनं आपल्यावर रशियाचं तेल खरेदी करायला बंदी घातलेली आहे आणि त्यामुळंच ह्या तेलाचा हा प्रॉब्लेम झालेला आहे. अमेरिका कोण आपल्यावर बंदी घालणार आहे? आपली फॉरेन पॉलिसी चुकते का? आपले कुठं नेतृत्व चुकते का? कुठं अडकून आहे का त्यांच्याकडे? त्यांचं ऐकायचं आजपर्यंत आपण त्यांचं काही ऐकलेलं नाही आहे. इतके मोठे मोठे पंतप्रधान, इतके चांगले पंतप्रधान वाघासारखे होऊन गेले आणि आज आपण शेपूट का घालतोय? अमेरिका सांगेल त्याप्रमाणे का वागतोय? आणि अमेरिकेचं ऐकूनच दुर्दैवानं आपली ही परिस्थिती झालेली आहे. जागतिक बाजारपेठेमध्ये आपली पत घसरत आहे. 96 रुपये एका डॉलरची किंमत झालेली आहे. आज तागायत सगळ्यात जास्त रुपया घसरला असेल तर ह्या गेल्या वर्षभरात घसरलेला आहे. आज परिस्थिती बघायला गेली तर नॉर्वेला आज पंतप्रधान महोदय गेले. गेल्या 50 वर्षामध्ये कुणीही नॉर्वेला गेले नव्हतं. का गेले ते? नॉर्वेचा आणि आपला हजारो मैलाचा नॉर्वेनं आपली कधीच कशात बाजू घेतलेली नाही आहे. या उलट आपल्याला वेगवेगळ्या संघटनेमध्ये प्रतिनिधी मिळायला नॉर्वेने विरोध केला आहे. पण नॉर्वेमध्ये न बोलवता जायची गरज काय? या वेगवेगळ्या देशामध्ये न बोलवता जायची गरज एकच आहे की या वेगवेगळ्या देशांनी गेल्या 3-4 महिन्यामध्ये अदानीला ब्लॉक केलेला आहे, ब्लॅकलिस्ट केलेला आहे. अदानी पॉवर या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलेलं आहे. आणि हे सरकार तुमचं आमचं नाही, हे फक्त अदानीसाठी चाललेलं सरकार आहे. त्यांच्या इमानाचं तेल बी अदानीच घालतो, त्यांचं इमान बी अदानीच घेतो. अशी परिस्थिती आहे. अदानीवरचा बॅन उठवण्यासाठी या 4-5 राज्यांचा 4-5 देशांचा दौरा झालेला आहे. आणि हे सगळं करून आपले प्रश्न मिटणार नाही आहेत. आणि हे प्रश्न मिटणार नाहीत म्हणून लक्षात आल्यानंतर मग सोने खरेदी करू नका, तेल खरेदी करू नका, जीवू नका, झोपू नका, कपडे घालू नका, हे असलं आव्हान करायची वेळ या सरकारवर आलेली आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो. आज जिल्हाभर आंदोलन चालू आहे. आमच्या नेते श्री बंटी साहेब यांच्या आदेशानुसार आज आम्ही इथं करिंगज तालुक्यात पेट्रोल पंप आंदोलन चालू केले आहे. आता तुम्ही बघत असाल की डिझेल बी नाही येत इकडं. आज एवढी म्हणजे वाईट परिस्थिती, शेती पूर्व हंगामाची आता पेरण्यात येणार आहे तरी पण डिझेल नाही. आणि मोदी सरकार म्हणतो आहे की फिरू नका आणि कुठे जाऊन मग लग्न करू नका, मग करू नका म्हणायचं एवढेच वेळ आलेले आहेत. त्यामुळे आमच्या ह्या सरकारचे निषेध करतो आणि व्यवस्थित डिझेलचं आणि पेट्रोल हे सुरळीत चालावं आणि दर कमी करावे असंच आम्ही काँग्रेस वतीने मागणी करतो. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं जे आव्हान करण्यात आलं होतं आणि महाराष्ट्र एकीकडं उन्हानं हुरपळत असताना दुसरीकडं सामान्य माणसाला हे जे इंधन दरवाढ आहे त्या इंधन दरवाढीच्या मध्ये सुद्धा हा आमचा सर्वसामान्य माणूस होरपळून गेलेला आहे. याची नैतिक जबाबदारी कोणीतरी स्वीकारली पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्रातलं विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसने ही जबाबदारी स्वीकारली
आणि आमचे प्रदेशाध्यक्ष आणि आमच्या जिल्ह्याचे नेते आदरणीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या आदेशानं आज जिल्ह्यातील सगळ्याच तालुक्यांमध्ये एकाच वेळी 5 ते 7 या वेळेमध्ये आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही या घटनेचा इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी गडिंग्लज तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज इथं जमलेलो आहोत. मला एवढं